हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे. मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झाली होती. पहिल्यांदा मस्त असा वर्कआउट घामेपर्यंत करून घेतला आणि त्यानंतर सर्व आंघोळ वगैरे आवरून नाश्त्याची तयारी केली. नाश्त्यामध्ये आज मी बनवत होते थालीपीठ. मी तर असंच बनवते, तुम्ही कसं बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी त्यासाठी घेतलं होतं 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी रवा आणि 1 छोटी वाटी बेसन आणि त्यामध्ये मी टाकले होते जे काय माझ्याकडे आहे ते. कोथिंबीर टाकली होती, बीट टाकलं होतं, गाजर टाकलं होतं, काकडी टाकली होती आणि प्रोटीनसाठी थोडंसं पनीर पण टाकलं होतं. पनीरचे क्यूब टाकले होते त्यामध्ये आणि हळद टाकून, मीठ वगैरे टाकून, मिरची टाकून मस्त असं ते बॅटर बनवून घेतलं होतं. त्यामध्ये नंतर थोडासा इनो टाकला होता आणि लगेच मी इन्स्टंट करणार होते म्हणून मी त्यासाठी थोडा इनो टाकला. इकडे स्पॅन ठेवला आणि त्यामध्ये गरम झाल्यानंतर थोडं ऑइल स्प्रेड करून घेतलं आणि इकडे बघू शकता तुम्ही मस्त असं टाकून घेतलं आणि थोडंसं स्प्रेड केलं त्याला. मस्त असे जाळीदार बनतात आणि खायला एवढे टेस्टी लागतात आणि खूप पौष्टिक आहेत. खूप छान लागतात. तुम्ही नक्की एकदा करून बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी आहे. सगळे घरचे खूप आवडीने खातील. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर मी असं मस्त असं बनवलं, मस्त असं घरच्यांनी एन्जॉय केलं आणि इकडे खूप छान होतं. सगळे आपलं फ्रूट्स वगैरे जे काही तुमच्याकडे आहेत, जे म्हणजे बीट, गाजर वगैरे असेल ना ते तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जे जे टाकायचं ते सगळं त्याला सूट होऊन जातं. तर इकडे मस्त असं झालं होतं. असं खरपूस असं भाजून घेतल्यानंतर त्याची खूप छान टेस्ट येते आणि ते तुम्ही सॉसबरोबर किंवा दह्यासोबत वगैरे खाऊ शकता. तर मी इकडे सॉससोबत खाल्लं होतं, त्यासोबत डिटॉक्स घेतलं होतं. त्यानंतर नाश्ता झाल्यानंतर आता काय काम करायचं दुसरं, तर त्यासाठी मग मी पहिल्यांदा फ्रीज साफ करायला घेतला होता. असंही फ्रीज स्वच्छच होता, पण तरी पण मधून सारखं त्याला स्वच्छ केल्यानंतर तो जास्त खराब होत नाही. त्यासाठी मग मी जसा वेळ भेटेल तसं मी फ्रीज स्वच्छ करून घेते आणि मग फ्रीज व्यवस्थित राहतो. आणि मग आपल्यालाही किचनमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण फ्रीज बघतो ना, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं, जेव्हा आपला फ्रीज क्लीन असेल तेव्हा. आणि मग स्वयंपाक करायला पण एक मज्जा येते. मग त्यासाठी मग मी अधून सारखं फ्रीज माझा साफ करत असते. आणि तुम्ही इकडे बघू शकता माझ्या फ्रीजला 2.5 वर्ष झाले, पण नवीन घेतल्यासारखा दिसते, कारण की मी त्याला सारखं साफ करत असते. जेवढं स्वच्छ ठेवेल तर, कारण की आपण व्यवस्थित राहण्यासाठी भाज्या वगैरे आतमध्ये ठेवतो आणि जर फ्रीजच खराब असेल तर मग काय करणार. तर त्यासाठी मग मी स्वच्छ करत असते फ्रीज अधूनमधून. जसा वेळ भेटेल ना तसं मी त्यातून कपडा मारून घेते. जास्त मी फक्त थोड्याफार भाज्या वगैरे ठेवते. जास्त दिवसाचा आणून ठेवत नाही. जेव्हा मी गावाकडून भाज्या वगैरे आणते ना, तेव्हाच जास्त माझ्या फ्रीजमध्ये भाज्या राहतात. अदरवाईज मी ऑफिसवरून येताना भाज्या वगैरे घेऊन येते. जेवढं ताजं आणून खाता येईल तेवढं खाते, जास्त स्टोअर करत नाही. त्यामुळे माझ्या फ्रीजमध्ये तुम्हाला जास्त काही दिसणार नाही. तर मग असा मस्त असा फ्रीज साफ करून घेतला. तुम्ही बघू शकता खूप छान वाटतं मस्त फ्रीज असं झाल्यानंतर. आणि त्यानंतर मी इकडे घेतली दुपारच्या जेवणाची तयारी करायला. आणि दुपारच्या जेवणामध्ये मी आज बनवलं आहे कांद्याची पातळ पातीची भाजी आणि वरण भात, चपाती. आणि इकडे मस्त असं जेवण बनवून घेतल्यानंतर मी तर थोडेसे खारका फोडायला घेतले, कारण की मला थोडेसे ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे. तोपर्यंत माझं एक पार्सल आलं होतं ड्रायफ्रूट ग्राइंडर्स, तर मी अनलॉक केलं. खूप छान आहे. त्यामध्ये मी थोडंसं बारीक करून बघितलं आणि ते खूप छान होतं आहे. तर ते खूप छान प्रोडक्ट मला भेटलं आहे. तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला शेअर करेन. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.